नमस्कार. मी आज तुम्हाला उन्हाळ्यात अगदी आरोग्यदायी अशी 3 सरबत रेसिपी करून दाखवणार आहे. 3 प्रीमिक्स बनवणार आहे मी. अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहे. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सत्तू सरबत करून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे दुकानातून भाजलेले फुटाणे आणले होते हरभऱ्याचे. त्याची सालं काढून घेतलेली आहेत. ते मी अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि त्यात 1 टीस्पून जिरं टाकलेलं आहे मी. ते भाजलेलेच असतात पण थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे मऊ झालेले असले तर थोडे हे होतात. तर आता हे मी गार करून मिक्सरला याची पावडर करून घेणार आहे. तर हे गार झालेलं आहे. त्यात आता मी 1 टीस्पून काळे मीठ घालून घेते. ह्यात साखर नाही वापरायची. हे सत्तू तयार होतं याचं. खूप छान, शरीराला खूप फायदा होतो याचा. हे बारीक वाटून घेतलेलं आहे मी. तर काढून घेते मी एका बाउलमध्ये. खूप छान बारीक पावडर झालेली आहे याची आणि हिला मिठाची चव येते याला. यात साखर नाही वापरायची. खूप शरीरासाठी पौष्टिक आहे हे सत्तू सरबत. उन्हाळ्यात जरूर घ्यावं हे. हाडांची झीज भरून निघते यानं. यातला आता 1 मोठा चमचा भरून मी प्रेमिक्स घेतलं ते सत्तूचं. त्यात 1 ग्लास गार पाणी घातलं मी. थोडासा लिंबू पिळला मी यामध्ये. मीठ आधी घातलेलंच आहे मी. ते चांगलं हलवून घ्यायचं. ह्यात हवे असल्यास बर्फाचे तुकडे अजून घाला तुम्ही, अजून गार पाहिजे असल्यास. त्याला लिंबू मीठ असं तयार होतं हे आणि सत्तूची चांगली चव येते याला. हे झालं बघा सत्तू सरबत. आता दुसरं सरबत करून दाखवणार आहे मी आता. त्यासाठी दुसरं प्रीमिक्स बनवते मी आता. त्यासाठी मी ह्या कपानं पाव कप बडीशेप घेतलेली आहे. 5 वेलदोडे घेतलेले आहेत आणि 5-6 काळी मिरी घेतलेली आहेत. हे थोडंसं आता गरम करून घ्यायचं. जास्त काळं नाही करायचं, थोडंसं गरम करायचं. ह्या तिन्ही रेसिपी आपल्या घरच्या साहित्यात तयार होतात आणि उन्हाळ्यात शरीर थंड राखण्यासाठी ह्याचा फायदा खूप होतो. बडीशेपचे पण उपयोग तुम्हाला माहीतच आहेत. आपल्या पचनशक्तीला बडीशेप खूप चांगली असते. आता हे गार झालेलं आहे. आता मी हे वाटून घेते. ह्यामध्ये मी आता पाऊण कप खडीसाखर घालणार आहे. बारीक करून घेतलेली आहे थोडी मी खलबत्त्यामध्ये. काळं मीठ 1 टीस्पून घालून घेते आणि मिक्सरला चांगली बारीक पावडर करून घेते मी. झाली बघा पावडर. हे थोडं मी चाळून घेणार आहे कारण बडीशेपचे कण थोडे राहतात याच्यामध्ये. मग ते सरबतमध्ये आलं की चांगलं वाटत नाही, म्हणून थोडे चाळून घेते मी. हे जास्त नाही राहत, अगदी थोडं चमचाभर राहतं आहे. तुम्ही आपलं हे जेवल्यानंतर असंच तोंडात घालू शकता. हे झालं बडीशेपचं प्रेमिक्स तयार. आता ह्यातलं हे पण भरून ठेवते मी एका काचेच्या बरणीत. उन्हाळ्यामध्ये आपल्याला गार शरीर ठेवण्यासाठी अशा साहित्याचा वापर करून मी ही 3 रेसिपी बनवलेल्या आहेत. आता ह्याचं मी सरबत बनवून दाखवते तुम्हाला. 1 टेबलस्पून गच भरून घ्यायचा आणि त्यामध्ये पूर्ण गार झालेलं पाणी घालायचं. तुम्हाला हवे असल्यास बर्फाचे तुकडे पण घालू शकता तुम्ही. ह्यामध्ये सगळं मीठ, साखर सगळंच आहे. ह्यामध्ये थोडासा लिंबू रस घालायचा त्याच्यामध्ये. तुम्हाला तिन्ही सरबतही दिसायला सारखीच दिसतील कारण काही जण बडीशेपचा आणि जिऱ्याचा कलर साखर घातल्यामुळे येत नाही त्यात. काही जण यामध्ये ग्रीन कलर घालतात. मी काय कलर घातलेला नाही याच्यामध्ये. आपलं आरोग्यदायी म्हणून असंच प्यायचं आहे.
हे दुसरं झालं. आता तिसरं सरबत करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तिसरं प्रीमिक्स जिऱ्यापासून करून दाखवणार आहे. त्यासाठी मी पाव कप जिरे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून, आणि 1 चमचा त्यात बडीशेप मिक्स करणार आहे मी. थोडीशी चव चांगली येते त्याची. आणि पाव चमचा मी काळी मिरी घेतलेली आहेत. हे मी आता गरम करून घेते कढईमध्ये. बघा आपल्या घरच्या साहित्यामध्ये होतात का नाही ही प्रीमिक्स तयार. आणि आपल्या शरीरासाठी कितीतरी उपयोग आहे याचा. जिऱ्याचा, बडीशेपचा आणि सत्तूचा तर खूपच उपयोग आहे. अशी जर सरबतं उन्हाळ्यामध्ये करून पिली तर आपल्या शरीराचा थकवा दूर होतो आणि शरीराला चांगली ह्याच्यापासून ऊर्जा मिळते, थंडावा मिळतो चांगला. हे झालेलं आहे, आता काढून घेते. हे पण गार करून आता मी वाटून घेणार आहे. ह्यामध्ये मी अर्धा कप खडीसाखर घालणार आहे. मी साखरेचा वापर केलेला नाही आहे इथं. खडीसाखरेचा वापर केलेला आहे. खडीसाखरसुद्धा शरीराला आपल्या चांगली असते, थंडावा देणारी असते. साखरेपेक्षाही खडीसाखर चांगली. बारीक करून घेतली आहे मी खलबत्त्यामध्ये. त्यामध्ये आता मी 1 टीस्पून काळे मीठ घालून घेते. अर्धा टीस्पून चाट मसाला घालून घेते. आणि अर्धा टीस्पून मी आमचूर पावडर घालून घेते. आणि बारीक करून घेते. हे पण मी थोडं चाळून घेणार आहे. ह्यामध्ये पण जिऱ्याचे किंवा बडीशेप 1 चमचा घातले, त्याचे कण थोडे राहू शकतात. आणि सरबत पिताना मग ते तोंडामध्ये चांगलं नाही वाटत, म्हणून थोडं चाळूनच घ्यायचं आहे. करून अशी ठेवली तर उन्हाळ्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल याचा. आणि आपले सगळं साहित्य घरामध्ये असतं आपल्या. अगदी थोडंसंच राहिलेलं आहे, जास्त नाही. आता ह्याचं पण मी तुम्हाला सरबत करून दाखवते. ह्यात चाट मसाला, ह्यामध्ये तुम्ही गार पाणी घालून पिऊ शकता किंवा सोडा घालून पिलं तर खूपच चांगलं लागतं हे प्रीमिक्स. हे पण 1 टेबलस्पून घेते मी आता गार पाणीच घालून घेणार आहे, कारण सोडा घातल्यामुळे खूप याची चव वाढते. थोडे आईस क्यूब घातले मी त्यात. थोडासा लिंबू रस घालायचा, खूपच छान लागतो. तिन्ही सरबत दिसायला सारखेच दिसतात पण प्यायला खूप टेस्टी लागतात ते.